लातूर मराठवाड्यातलं एक अग्रगण्य असं शहर, शिक्षणाची पंढरी म्हणलं जाणारं शहर, शांत आणि सुशिक्षित लोकांचं शहर, अशी लातूरची ओळख. राजकारण, समाजकारण सर्व क्षेत्रात लातूरचा बोलबाला. परंतु मागच्या काही काळात लातूरची ही ओळख बदलायला लागलेली आहे. काल लातूरमध्ये अशी एक घटना घडली, त्यामुळं लातूरच्या पारंपरिक ओळखीला फार मोठा डाग लागला आहे असं म्हणायला हरकत नाही. लातूर बीडच्या शेजारी असणारा जिल्हा, तरी लातूरमध्ये बीडसारखं वातावरण कधीच आम्ही पाहिलं नाही. भूतकाळातही ते घडलं नव्हतं, पण वर्तमानात ती परिस्थिती येते का, या घटनेमुळं असा प्रश्न निर्माण होतो आहे. लातूरच्या सुप्रसिद्ध असणाऱ्या एका डॉक्टरनं आपल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि त्या मारहाणीत त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. म्हणजे थोडक्यात एका डॉक्टरनं आपल्या कर्मचाऱ्याचा खून केला, अशा स्वरूपाची घटना लातूरच्या इतिहासात पहिल्यांदा घडली आहे. नमस्कार, मी हमीद शेख आणि आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. जसा उल्लेख करण्यात आला की लातूर शांत आणि सुरक्षित असं शहर मानलं जायचं, परंतु मागच्या काही काळापासून सातत्यानं लातूरचा क्राईम रेशो वाढतोय. सरकारी आकडेवारी पाहिली तर लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. बीडची छाया लातूरला पडली का, असं दबक्या आवाजात लोक बोलायला लागलेले आहेत. कालची जी घटना आहे ती अतिशय धक्कादायक आणि भयानक स्वरूपाची आहे. जनरली क्रिमिनल म्हणजे सज्जन लोक नसतात असं मानलं जातं. व्हाईट कॉलर क्रिमिनल नावाची एक संकल्पना आपण सिनेमामध्ये, पिक्चरमध्ये, अनेक प्लॅटफॉर्मवर पाहत असतो. तसाच प्रकार काहीसा लातूरमध्ये घडलेला आहे. लातूर येथील सुप्रसिद्ध असणारे डॉक्टर, सुप्रसिद्ध फक्त नावालाच आहेत, मुळात ते डॉक्टर सुप्रसिद्ध म्हणण्यापेक्षा कुप्रसिद्धच अधिक आहेत, असे डॉक्टर प्रमोद घुगे यांनी आपल्या कर्मचाऱ्याचा बेदम मारहाण केली कर्मचाऱ्याला, आणि त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. डॉक्टर घुगे आयकॉन सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल नावाचे हॉस्पिटलचे संचालक आहेत. अतिशय भव्य दिव्य असं त्यांचं रुग्णालय मागच्या 6 महिन्यापूर्वी स्वतःच्या जागेत सुरू झालेलं आहे. घुगे आणि वाद हे नेहमीचेच राहिलेले आहेत. घुगेंच्या नावावर वादांची मोठी मालिका आहे. घुले यांच्या नावावर मी म्हणल्याप्रमाणे वादांची मोठी मालिका आहेत. कोविड काळातील त्यांच्या विरोधात मोठा आक्रोश लोकांकडनं निर्माण झाला होता. त्यासोबतच उर्मट वागणं, लोकांना लुटणं, रुग्णांशी व्यवस्थित न वागणं, व्यवस्थित न बोलणं, कर्मचाऱ्यांना मारहाण करणं, शिवीगाळ करणं, अशा अनेक तक्रारी वारंवार लातूरकरांच्या आणि या परिसरातील लोकांच्या कानावर घुगेंच्या बाबतीत आलेल्या आहेत. इतकेच नव्हे, यापूर्वी घुगेंच्या नावावर अपहरणासारखा गंभीर गुन्हा पण नोंद आहे. हां, बरोबर ऐकलं, अपहरण. एका डॉक्टरच्या नावावर किडनॅपिंगसारखा गंभीर गुन्हा असू शकतो का, याची कल्पना जनरली कुणी करत नाही, परंतु लातूरमध्ये घुगेंच्या नावावर तोही गुन्हा नोंद झालेला आहे. अशा या घुगेंनी मागच्या 2 दिवसापूर्वी म्हणजेच बुधवारी आपल्या एका कर्मचाऱ्याला रुग्णालयात बोलवलं आणि रुग्णालयात बोलावून त्याला मारहाण केली आणि त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असल्याची तक्रार त्याच्या मयताच्या घरच्यांनी दिलेली आहे. घटना अशी आहे, बाळू डोंगरे नावाचा एक कर्मचारी घुगे यांच्या रुग्णालयात कर्मचारी होता. सिक्युरिटी गार्डचा सुपरवायझर म्हणून तो काम करायचा. मी एक घटनेचा तुम्हाला उल्लेख केला की डॉक्टर घुगे यांच्या नावावर अपहरणाचा एक गुन्हा नोंद झालेला आहे. बाळू डोंगरे नावाचा हा जो कर्मचारी जो मयत झालेला आहे, हा कर्मचारीसुद्धा त्या गुन्ह्यातील सहआरोपी होता. म्हणजे डॉक्टर घुगे आणि बाळू डोंगरे या दोघांवर अपहरणाचा गुन्हा नोंद झालेला आहे. फरक इतकाच आहे की बाळू डोंगरे यांनी त्या गुन्ह्यासाठी शिक्षा भोगली, म्हणजे तो जेलमध्ये होता, आणि डॉक्टर घुगे अटकपूर्व जामीन करून बाहेर राहिले. तर त्या गुन्ह्यातील एक आरोपी आणि डॉक्टर बाळू डोंगरे आणि डॉक्टर याच्यात काही आर्थिक कारणावरून वाद सुरू होते. बोललं जातं आहे, प्राप्त माहितीनुसार असं म्हणलं जातं आहे की त्या घटनेची पूर्ण जबाबदारी, म्हणजे अपहरणाच्या प्रकरणाची जबाबदारी डोंगरेंनी आपल्या नावावर घेतली आणि त्याबद्दल डॉक्टर त्याला काही बेनिफिट द्यायचे, आणि अशामध्ये ते बेनिफिट देणं बंद झाले होते किंवा त्यांचं प्रमाण कमी जास्त झालं होतं. त्यामुळे डॉक्टर व डोंगरे याच्यात वाद सुरू होता. त्या वादातूनच बुधवारी सकाळी 9 वाजता डोंगरे आयकॉन हॉस्पिटल या ठिकाणी गेले आणि त्यांनी डॉक्टरला भेटले. सुरुवातीला 1 तासाभरानंतर, म्हणजे 9 वाजता ते हॉस्पिटलमध्ये गेले, 1 तासाभरानंतर बाहेर आले आणि परत थोड्या वेळाने डोंगरे हॉस्पिटलमध्ये प्रवेश केले आणि त्याच्यानंतर तब्बल 4-5 तासानंतर ही सगळी घटना समोर आलेली आहे. ज्यावेळेस डोंगरे हॉस्पिटलमध्ये पोहोचले त्यावेळेस, म्हणजे सेकंड टाईमला डोंगरे ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये गेले, त्या सगळ्या घटनाक्रमाचा व्हिडिओ म्हणा किंवा जे CCTV आहे त्या दरम्यान ती CCTV बंद झालेली आहे.
CCTV रुग्णालयाच्या चप्प्याचप्प्यावर CCTV असताना नेमकी त्या घटनेच्या वेळेस रुग्णालयातली CCTV बंद आहे. नेमकी त्या घटनेच्या वेळेसच CCTV बंद आहे, त्यामुळं आणखीन डॉक्टर घुगे यांच्यावर संशय वाढतोय. त्यानंतर डॉक्टर घुगे यांनी अकस्मात मृत्यू बाळू डोंगरे याचा झाला अशी तक्रार शिवाजीनगर पोलीस चौकीला दिली आणि त्या अनुषंगाने तिथे तक्रारही दाखल झाली. परंतु ज्यावेळेस पोस्टमॉर्टमच्या वेळ आली त्यावेळेस डोंगरेच्या नातेवाईकांना लक्षात आलं की डोंगरेला गंभीर स्वरूपाच्या जखमा आहेत आणि त्यांना त्या डॉक्टरविषयी संशय निर्माण झाला. कुटुंबियांनी नातेवाईकांनी काही जवळच्या लोकांना बोलवलं. त्याच्यानंतर रुग्णालयात मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली आणि एक रोष प्रशासन म्हणा आणि डॉक्टर यांच्या विरोधात तयार झाला. त्यातून बाळू डोंगरे याची हत्याचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये नोंद झालेला आहे. ही सगळी परिस्थिती संदिग्ध असल्यामुळं डॉक्टरनी बाळू डोंगरेला मारलं असं बोललं जातं आहे. मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर त्याबद्दल चर्चा होती आहे. डॉक्टरचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर अतिशय उर्मट स्वभावाचे डॉक्टर, अतिशय ॲग्रेसिव्ह असणारे डॉक्टर, अतिशय काय म्हणतात त्याला गुंडगिरी टाईपचा मिजाज असणारे डॉक्टर, त्यामुळं डॉक्टरनीच खून केला असं मोठ्या प्रमाणात शहरात बोललं जातं आहे. यासोबतच बाळू डोंगरे यांच्या परिवाराकडनं गंभीर स्वरूपाचे आरोपही डॉक्टरवर लावण्यात आलेले आहेत. बाळू डोंगरेच्या ज्या मिसेस आहेत त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यात डोंगरेंनी मला ह्या डॉक्टरकडनं धोका असल्याचं सांगितल्याचं बोललं जातं आहे आणि ही डोंगरे हे 15 दिवसापूर्वीच बोलले होते असं त्यांची पत्नी त्या व्हिडिओमध्ये सांगते. खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये डॉक्टरांना कुठल्याच स्वरूपाची शिक्षा झाली नाही किंवा त्यांना फक्त त्यासाठी पोलीस स्टेशनची पायरीही चढावी लागली नाही. त्यामुळं कदाचित डॉक्टरला आपलं कोणी काय वाकडं करू शकतं हा समज झाला असावा. डॉक्टरचे लातूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी, राजकारण्यांशी, लातूरच्या शेजारील मोठ्या नेत्यांशी संबंध असल्याचं लातूरकर बोलतात. त्या संबंधाचाच परिणाम अपहरणा आणि अट्रॅसिटी सारख्या प्रकरणामध्ये तपासामध्ये मदत झाल्याचं पण बोललं जातं आहे. वेळीच अट्रॅसिटीसारख्या प्रकरणाची, अपहरणासारख्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असती तर कदाचित डॉक्टरची हिंमत इतकी वाढली नसती. कदाचित आज बाळू डोंगरे जिवंत असता. बाळू डोंगरेनं पण अपहरणासारख्या प्रकरणात डॉक्टरची साथ दिली नसती तर कदाचित तोही जिवंत असता. परंतु जर तर काही असलं तरी वास्तव हे आहे की बाळू डोंगरे यांना आपला जीव गमावलेला आहे. प्रत्येक प्रकरणाला दुसरा, तिसरा, चौथा अँगल असतात. याही प्रकरणाला कदाचित वेगळा काही अँगल असू शकतो. डॉक्टरची पण वेगळी काही बाजू असू शकते. या संदर्भात संपर्क साधण्याचा डॉक्टर आणि रुग्णालयात आम्ही प्रयत्न केला, परंतु या विषयावर कोणी बोलायला तयार नाही आहे. दुसऱ्या, तिसरा जो काही मी अँगल म्हणतो हा न्यायालयात समोर येईल याची शक्यता आहेच. परंतु अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्याच्या वेळेस लातूर पोलीस प्रशासनानं डॉक्टरवर योग्य ती कारवाई केली असती किंवा त्याला कमीत कमी डॉक्टरला प्रशासनाची, सिस्टमची भीती बसली असती तर कदाचित बाळू डोंगरे आज आपल्यात असता. इथून पुढं तरी डॉक्टरसारख्या ज्या काय म्हणतात कुप्रती आहेत, पैशाच्या जोरावर, संबंधांच्या जोरावर आपण काही करू शकतो, आपलं काय वाकडं होणार नाही हा ॲटिट्यूड ह्या समाजासाठी, ह्या शहरासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळं पोलीस प्रशासनानं आता तरी डॉक्टरला तात्काळ अटक करून देशात म्हणा किंवा या शहरात म्हणा कायद्याचं राज्य आहे, इथं दादागिरी चालणार नाही असा मॅसेज देण्याची आणि पूर्वीचा डाग पुसण्याची नामी संधी प्रशासनाला आहेत. व्हिडिओ शूट करेपर्यंत डॉक्टर घुगे व त्याच्यासोबतच्या इतर एका आरोपीला अटक झालेली नाही आहे. लवकरच त्याला अटक होईल अशी अपेक्षा करूया. चांगल्या शहरासाठी सुजाण लोकांनी वेळोवेळी आवाज पण उठवला पाहिजे. भारत सत्ता ते काम नक्कीच या माध्यमातून करत राहणार आहे. भारत सत्ताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.